काय काय बाजारात मिळता ते बघूया. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज काय घेऊन लास? आरमारी मराठा हे आमच्या नर्सरी प्रोडक्ट आहे. अच्छा, काय काय आहे? सगळे सुपारी आहेत, डाळिंब आहे, लाल पेरू आहेत, लिंबू आहेत, पपया आहेत, चिंच आहे. ते काय 36 वर्षे उघडलेले आहेत बाजारात, त्यामुळे गडबड होतली आपला. सगळ्या गोष्टी आहेत. तर काय काय होत आपण बघूया. आपली नेहमी केळीची भाजी, म्हणजे भाजी करूची केळी, आणि ही केळीच्या फुलांची भाजी. कशी होती आई भाजी? 30 रुपये. आणि ही केळी 25 रुपयाने. तो झाडं येते. कसली वेल आहे ही? हा हा, ही कोरफडीची, पण ही माका ही विचार. हा, कडू तीर आहे. इथे सुद्धा अननस आहेत छानपैकी. आता ही अननसाचा आता सीझन असतं काय? ह्या दिवसात अननस येतं. कशी हो पालेभाजी जुडी येते? ही 10 रुपये जुडी, मोहरीची 10 रुपये जुडी, मुळ्याची 20 रुपये जुडी. लाल माठ 10 रुपये, मोहरी 10 रुपये आणि मुळ्याची 20 रुपये. अगदी मळ्यातली ताजी भाजी आता इकडे. म्हणजे आपल्या नमस्कार ताई. आता आपल्या ही रानभाजी आता बघू मिळतं. ही पावसाळ्याच्या दिवसात मिळतं ना वही? काय ह्या भाजीचं नाव? कोडशी. कोडशी. फोडशी. फोडशी. फोडशी भाजी, सॉरी. ही ह्या भाजीचं नाव आहे फोडशी. आणि ही ह्या पावसाळ्याच्या दिवसातच आपल्याला मिळतात. कशी जुडी आहे ती? 20 रुपये. 20 रुपयांनी जुडी आहेत. आणि हे बघा एकदम फ्रेश भेंडी, वाली, पपई. भेंडीची आणि वालीची कशी जुडी आहे? भेंडीची 20 रुपये, वालीची 20 रुपये. 20 रुपये. भेंडी 20 रुपये, वाली 20 रुपये. तो 15 रुपये. 15. कशी किलो? ही 300. हे बघा वेगवेगळ्या सुंदर फुलांची आणि फळांची ही झाडं आहेत. ही सोनचाफा माझ्या परिचित आहे. ही फणसाची आहेत, चिक्कूचा झाडा, सोनचाफ्याची बऱ्यापैकी आहेत. हा, 120 रुपये. काय म्हणतात त्या? का मालवण काय म्हणतात? शेरवड म्हणतात. शेरवड. मुसंडा आणि शेरवड असं या झाडाचं सुंदर नाव आहे बघा. तुम्हाला पण, तुमका पण नवीन असेल. काय म्हणतात? व्हाईट पण. अच्छा, काही झाडं व्हाईट असतात पानं आणि काही रेड असतात. गुलाबाची सुंदर झाडं आहेत. सोनचाफ्याची बऱ्यापैकी झाडं. सोनचाफ्याची रोपा कशी आहेत हो? काय म्हणता हे? काय ही काय आंबाडे? हा, हे आंबाडे ना मिठाच्या पाण्यात जर फुगत ठेवतात ना काहीतरी, कसं काय प्रक्रिया काय सांगा बघूया. ते मिठाच्या पाण्यात घालायचं, मिठाचं पाणी करायचं हा आणि आज ते टाकायचे. हा, मग श्रावण महिन्यात वगैरे खायला मिळतात. 1 वर्ष पण खातात. हो, जेवणाबरोबर ना भारी लागतं या गोष्टींचं. तर असं हे आमच्या कोकणातले हे काही रानमेवे जे आहेत ना, ते आपल्या ह्या बाजाराच्या रूपाने बघू मिळतं. 20-20 रुपयाचे वाटे बाजारातले. तर नवीन वेल आहे. रान फुलडूची ना, कशी जुडी ती? 10 रुपये लावले. 10 रुपयाला लावलं, मग अशी 15. आणि आमच्या ह्या हिंद्यातल्या ताई नेहमी काय नाही का आपल्या स्वकष्टाने पिकवलेला घेऊन येतात. आज काय काय आणला? ही वेल कसली आहे? काकडी. काकडीची वेल आहे. काकडी आणि चिबुलची वेल आहेत बघा. ह्या वेली आता लावल्या तर आपल्या श्रावण महिन्यापर्यंत त्या फळं येतील ना, श्रावण त्याच्या पुढच्या महिन्यापर्यंत. हा, कशी ती जुडी आहेत ते? 30 रुपयाला. हे एक 20 रुपयाला. ही एक जुडी 20 रुपये. हे आपण जर आपल्या शेतात हे बघा चटई आले आहेत बाजारामध्ये. हा, जोडी 800 रुपयाला आहेत चटई. बघा वेगळं आहे, जरा वेगळं मटेरियल आहे. ते करून मग ते विकायला ठेवतात. कारण तुकड्याची किंमत कशी आहे ती बघूया. बघा का कशी काढतात आणि ते आधी आपण बघून घेऊया. मोठा भोपळा हे बघा, असे स्लाइस काढले, त्याचे तुकडे काढल्याने. कशी तुकडी ती दादा? एक 20 रुपये. हे छान होतं एकदम. बाजारात हे बघा व्यापारी किती पाऊस असला तरी ते बाजाराच्या दिशेने येतातच. कारण त्यांचे
ही भाजी आहे. ही मिरची आहे, मिरची मिरची मिरचीची रोपं आहेत का? मिरचीची रोपं आहेत. मुळा भाजी खायची भाजी बघा आई ही बघा. हो वालीचं पालन आहे खूप. चवळी नाही वाळवतो, बारीक चवळी असतात हा ती किंमत करतात, हा. ती विकत घ्यायची आणि पावसात ती पेरायची आणि तिची पानं कुटून आणायची. म्हणतात कष्ट न करता जर एखादी गोष्ट मिळाली ती जास्त काळ टिकत नाही ती असं म्हणतात. ही विड्याची पानं कशी हो विड्याची पानं? 50 रुपये शेकडा. आता हे भाजीचे वाटे आपले 20-20 रुपयाचे. त्याच्यानंतर पालेभाजी कशी बाबा भाजी कशी आहे? 20 रुपयाला मेथीची जुडी आहे, लाल माठ आहे आणि कणसं आले आहेत बऱ्यापैकी. आता मक्याची कणसं आली आहेत. 20-20 रुपयाचे वाटे भाज्यांचे भरपूर आहेत बाजारात. 50ला 5 कणसं. बापरे भोपळे बघा केवढे, किती गावठी भोपळे आहेत बघा. हे आता कितीतरी टोपलीत बांधून ठेवलेले भोपळे आहेत, गावठी भोपळे. हे बऱ्यापैकी आपल्या कष्टाने हे पिकवतात. हां यांच्यात बघा आपण बघा. सुरुवातीला आपण मासळी बाजाराच्या समोरच जवळ बघतो. आपण साधारण दर जाणून घ्या पावसातले. आता कर्दीचा दर कसा आहे आज? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो कर्दी आहे बघा. कर्दी बघा एकदम स्वच्छ आणि अशी साफ आहे एकदम. आणि ही सुकटात ना कसला? तेंडली सुकाट. आता कसा? 400 रुपये. 400 रुपये. जवल्याचं काय दर आज? 250 रुपये. 250 रुपये किलो आहे. धन्यवाद. बांधवशी नावाचा जो मासो आहे तो आमच्या खाडीपट्ट्यात किंवा समुद्राच्या किनाऱ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. ह्याच्यात पडियारो बांधवशी आहेत, वेगवेगळे प्रकार माशाचे हत. ही पातळी पेडू होणार हो, पेडवे आहेत समुद्रातले पेडवे आहेत. मोठी बोलतात, वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात बोलट्याचे. कसं ताई वाटतं बोलट्यांचं? 200 आणि 100 रुपयांनी बोलट आहे. मोठे भरपूर वाटे आहेत. आणि समुद्राच्या किनाऱ्यात सापडतात असे मासे आज आपण घ्या. आचऱ्याचा बाजार एरवी रविवारचा हो बाजार असतात आणि रविवारच्या बाजारात भरपूर मासे सुद्धा असतात आणि गर्दी सुद्धा असतात. मासे साधारण 200 असे. ते बांधवशीचं वाटत कसं होणार असे? 200 म्हणजे 200 रुपये. जसं की आज बोईट असतात तर ह्या पावसाच्या दिवसात बोईटाच मिळतात. काही आहेत सुटी करून देतात. असे सुद्धा पीक आपल्यात मासे. लाल भाजी, पालक, कांदा पात. कांदा पात आहे, लाल भाजी आहे, पुदिना आहे. पालकची जुडी कशी आहे? 10ला 1 20 किल. आणि ही मेथीची 20 आहे, मेथीची कोथिंबीर 20, मेथी पण 20. सगळ्या 20 आणि 10 रुपयाने असे भाज्या आहेत गावातील. गोंड्यात आहे कशी जुडी? 10 रुपयात. अच्छा. झेंडूची फुलं म्हणतात ना त्याची ही रोपटे आहेत. आणि